श्री गुरुदेव दत्त. आतापर्यंत आपण 17 प्रकारचे तीळ बघितलेले आहे शरीरावरचे. आता आपण इथून पुढे बघणार आहोत 18वे. तर हनुवटीवरील तीळ आणि त्याचा उपतीळ हा छातीवर किंवा मांडीवर असतो. अतिशय हुशार बुद्धिवान असतात या व्यक्ती. सर्वांना हवीशी वाटणारी अशी ही व्यक्ती असते. हनुवटीवर तीळ खालची बाजू, उपतीळ मांडीवर असतो. थोड्या व्यसनी असू शकतात ह्या व्यक्ती, काहीतरी जुगार वगैरे असे नादही असू शकतात. पण जगमग ऐशोआराम अशा गोष्टींची आवड असते ह्या व्यक्तींना. गळ्यावरील तीळ, कंठाच्या ठिकाणी हा तीळ असेल तर ही व्यक्ती थोडी दुर्दैवी ठरते. बाकी गळ्यावरील तीळ हा चांगला असतो. या व्यक्तीला मान सन्मान मिळतो. ह्या व्यक्ती उद्योगी व धनलाभ चांगला होतो यांना. मानेवरील तीळ त्याचाच उपतीळ बगलेवर किंवा कमरेपर्यंत खाली असतो. समोरच्या बाजूला जर तीळ असेल तर अत्यंत शुभ मानला जातो. तो सुख श्रीमंती देतो. मानेवरच्या मागच्या बाजूस तीळ पाण्यापासून थोडा धोका दर्शवतो. त्यामुळे अशा व्यक्तीने थोडं जपून असावं. जलप्रवास करू नये. स्त्रियांना पुत्रप्राप्ती दर्शवतो हा तीळ. छातीवरील तीळ उजवी बाजू, दयाळू व्यक्ती असतात ह्या. श्रीमंत अथवा कालांतराने भाग्योदय होणारी अशी ही व्यक्ती असते. मधला काही काळ थोडंसं दारिद्र्य योग संभवतो. छातीवरील डावी बाजू तीळ सुखी श्रीमंत वैभव संपन्न व्यक्ती, साहसपूर्ण जीवन जगतात. या सत्य असत्याची चाड असणारी थोडी अशी व्यक्ती असू शकते. कोणत्याही निर्णयाला विलंब लावणारी ही व्यक्ती असते. त्यामुळे अशा व्यक्तीकडनं अपेक्षा करू नका की लगेच तुम्हाला मत व्यक्त करेल. छातीवरील तीळ मध्यभागी, दयाळू सन्मार्गाने जाणारी, उपकार करणारी व्यक्ती आहे. संपत्ती भरपूर असली तरी उपभोग घेऊ न शकणारी, सुख समाधानाने राहणारी अशी ही व्यक्ती असते. छातीवरील तीळ हृदयाच्या ठिकाणी सर्वांवर प्रेम करणारी व सर्वांचे प्रेम जिंकणारी व्यक्ती असते. मनाप्रमाणे जीवन जगणारी व्यक्ती, या व्यक्तीला प्रेम विवाह होतो. प्रवासाची आवड असते.